ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परतीच्या पावसानं मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात किती नुकसान झाले त्याचा माझाच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा ठिकठिकाणचा आढावा। सांगली जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसापासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय। काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य देखील पाऊस झालाय आणि या पावसानं नुकसान किती केलंय तर हे आपण बघताय। अख्खा ऊसाचा फड जोरदार वाऱ्यामुळे कोसळलेला पाहायला मिळतोय। आता या ऊस पडलेल्यामध्ये काही ठिकाणी पाणी देखील आहे। किती दिवस राहील ऊसार, काय आता परिस्थिती आहे? हा ऊस जर तात्काळ नेला नसेल तर शेतकऱ्याचं कोट्यावधी लाखो रुपयाचं नुकसान होणार आहे। कारण शेतकऱ्यांचं इतकं कोरोनामध्ये झालेलं नुकसान आणि त्यानंतर हे ढगफुटी सदृशानं जो पाऊस पडलेला आहे त्यामध्ये भुईसपाट झालेले आहेत अनेक शेतकऱ्यांची फळं। 1-2 एकर नाही, हेक्टरमध्ये 200-300 हेक्टर असा ऊस भुईसपाट झालेला आहे। काही दिवसात जर हा ऊस तोडला गेला नाही तर कुजण्यास सुरुवात होणार आहे, ऊस खराब होणार आहे। तर अशा पद्धतीनं दुहेरी संकटाची मालिका या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांसमोर उभी केली आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, बेडक, सांगली।